नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत कांतारा पिक्चर मधल्या भूत कोलाबद्दल। एक अशी रहस्यमय परंपरा जी फक्त सिनेमात नाही तर खऱ्या जीवनात कर्नाटकच्या तटीय भागात आजही सजीव आहे। तुम्ही पाहिलत का कांतारामध्ये दैवताचे भयानक आणि जिवंत रूप? तर आज आपण जाणून घेऊया भूतकोला म्हणजे काय, त्याचा इतिहास, महत्त्व आणि कसं हे लोकांचे जीवनावर परिणाम करतं। भूतकोला म्हणजे काय? भूत म्हणजे दैवत किंवा आत्मा आणि कोला म्हणजे उत्सव किंवा पूजा। एकत्रितपणे भूतकोला म्हणजे दैवताची पूजा करण्याचा पारंपरिक विधी। हा विधी कोस्टल कर्नाटकातील तटीय गावांमध्ये प्राचीन काळापासून चालत आलाय। भूतकोल्यामध्ये काय घडतं? दैवताचं रूप धारण, एक कलाकार किंवा पुजारी रंगलेला चेहरा, मुकुट, अंगावर पारंपरिक वेश, घंटा व गाजवणारे पिसं घालतो। नृत्य आणि गाणी, ढोल ताशांच्या गजरात दैवताचं आगमन मानलं जातं। दैव आवाहन किंवा पजेशन समारंभात त्या व्यक्तीला दैवताने ग्रासलं असं मानलं जातं आणि तो गावकऱ्यांचे प्रश्न ऐकतो, त्यांना आशीर्वाद देतो, कधी न्यायही करतो। गावाचं रक्षण, मानलं जातं की हे दैवत गावकऱ्यांना रोगराई, संकट आणि नैसर्गिक आपत्तीपासून वाचवतो। भूतकोला फक्त पूजा नाही तर लोककला, नृत्य आणि श्रद्धेचा संगम आहे। सामाजिक न्याय, दैवत गावकऱ्यांच्या समस्या ऐकून मोठ्या लहान सर्वांवर समान न्याय करतो। तुलुनाडू संस्कृतीचं प्रतीक, ही परंपरा या प्रदेशातील सांस्कृतिक ओळख आहे। कांतारा चित्रपटात भूतकोला, चित्रपटात दाखवलेलं भूतकोला हे परंपरेवर आधारित आहे, जिथे दैवत गावाचं रक्षण करतं। ऋषभ शेट्टीने भूतकोलास दैवी प्लस थरारक रूप देऊन चित्रपटाला जिवंतपणा दिला। मानव, निसर्ग आणि दैवत यांच्यातील संघर्ष दाखवला आहे, ज्यामुळे चित्रपट रहस्यमय आणि आकर्षक बनतो। मित्रांनो, भूतकोला ही फक्त लोककथा नाही तर आजही जिवंत असलेली परंपरा आहे, ज्यातून आपण कर्नाटकच्या तटीय भागातील लोकसंस्कृती, श्रद्धा आणि निसर्गाशी असलेला संबंध समजू शकतो। कांतारा चित्रपटाने या परंपरेला जिवंत रूप दिलं आणि लोकांना त्याचं रहस्य समजावलं। जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।